काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कशा पद्धतीनं या संपूर्ण एल्गार मोर्चाकडे पाहताय आणि काय नेमकी या संपूर्ण याच्यात भूमिका असणार आहे? येत्या काही दिवसापूर्वी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी मोजरी येथे 7 दिवसाचं उपोषण करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानिमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपोषणस्थळी आले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं की आश्वासन आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची समिती स्थापन करू. समिती स्थापन झाली, पण आजपर्यंत ही कर्जमाफी काही झाली नाही. सरकारला जाग आला नाही, त्यामुळे बच्चूभाऊंना हे पाऊल उचलावं लागलं. आणि हे जे आंदोलन एल्गार मोर्चा, ह्या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांना जिथपर्यंत कर्जमाफी होत नाही तिथपर्यंत आता बच्चूभाऊ शांत बसणार नाही आहे. आता ज्या पुलावर आपण उभा आहोत तिथली काय परिस्थिती आहे, काय नेमकं दिव्यांग बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चक्काजाम करून रस्ता रोको केला आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे. माध्यम एकच आहे, उद्देश एकच आहे की जिथपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही हायवे पण सोडणार नाही आणि नागपूर पण सोडणार नाही. बच्चूभाऊंची ठाम भूमिका आहे की जिथपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तिथपर्यंत बच्चूभाऊ इथंच मुक्काम करणार आहे. आपल्यासोबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहेत नागपूरचे. कशा पद्धतीनं हे आंदोलन समोर जात आहे? विशेषतः आज बच्चू कडू यांना शासनानं चर्चेसाठी बोलावलेलं होतं. चर्चेसाठी बोलवलं होतं, परंतु किती महिन्यापासून बच्चूभाऊ आताच लढा नाही आहे. आजचा एका दिवसा लढा नाही आहे. 7 महिन्यापासून बच्चूभाऊ अख्खा महाराष्ट्र पुंजून काढला आहे. सभेच्या मार्फत रायगडाला उपोषण केलं, मोजरीला उपोषण केलं, 150 किलोमीटर बच्चूभाऊ पायदळ चालले. तरी सरकारला तेव्हा दिसलं नाही बैठकीसाठी बोलवणं. आता आज आंदोलन आहे ना, आजच बोलवणं आवश्यकता होती का? तुम्ही आता बैठकी वगैरे नाही, सरळ आम्हाला घोषणा पाहिजे, कर्जमाफीची घोषणा पाहिजे. हा शेतकऱ्याचा लढा आहे. जाती धर्म बाजूला ठेवून हे सगळे शेतकरी एकत्र आले आहे. हे शासनाने लक्षात घेऊन तत्काळ कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे. आमची सामान्याची शेतकऱ्याची मागणी आहे. तुम्ही नागपूरचे आज स्थानिक, कुठून शेतकरी या ठिकाणी पोहोचलाय? कोणकोणत्या मार्गाने पोहोचलाय? कोणकोणत्या वाहनात पोहोचलाय? अख्ख्या महाराष्ट्रातून शेतकरी आले आहे. कोणी आपल्या स्वखर्चानं, कोणी वर्गणी काढून आपल्या गावातून जे जेवणाचं साधन आहे, तेल मीठ चटणी जे काही करायचं असेल ते सगळ्यांनी कोणा आर्थिक परिस्थिती नाही जमली तर कोणा चिवडा आपण शेतकऱ्याला दिला पाहिजे. तसं आम्ही टँकर पाठवले, आमच्याकडून पाणी दिलं. आता सहकारी आमच्यावाले पाणी बॉटल देऊन राहिले. सगळ्या शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सगळ्या कोणी उपाशी राहणार नाही. सगळे शेतकरी आतापर्यंत सगळ्या जगाला ज्या शेतकऱ्याने पोचलं तो शेतकरी आज आंदोलकाला पण स्वतः शेतकरी पोचणं अशी शेतकऱ्याची क्षमता आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो, काय आव्हान असेल शासनाला, काय विनंती असेल? विनंती हेच आहे की तत्काळ आमच्या शेतकऱ्याच्या ज्या आतापर्यंत शेतकरी दिवाळी जाममध्ये गेली, म्हणजे अंधारात गेली सगळ्या शेतकऱ्याची. शेतकरी सगळा अंधारातून कधी उजेडात येऊच नाही शकला. हे आमच्या शेतकऱ्याची सगळ्या सामान्याची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी. साधा हे आहे, कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तेवढी कोणता शेतकरी इथून जाणार नाही आहे. शेतकऱ्याची दिवाळी जी आहे ही दिवाळी अंधारात गेली आणि आता कुठेतरी उजेड येईल अशा अपेक्षेने शेतकरी या ठिकाणी पोहोचला आहे. नेमकी कर्जमाफी कधी होते याचीच प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.